आज होती आमच्या परड्यातल्या कोंबड्याची जत्रा हो. तर गावाकडे राहणाऱ्या माणसाला माहित असेल की अशा जत्रा का करतात. तर परड्यात मस्तपैकी चूल मांडली आणि त्यावर पाणी गरम करायला ठेवलंय. तर इकडे पप्पा आणि नाना दोघंही भाऊ भाऊ कोंबडा कापून साफ करायला. तर आम्ही आणलेला कोंबडा जरा डाएट वर असल्यामुळे गणी त्याचाच लांबचा भाऊ जो प्रोटीन खाऊन तयार झालेला त्याला पण जरा कापून आणलेलं आहे आणि त्याला शिजवायची जबाबदारी गणी आमच्या घरातल्या मास्टर शेफ श्वेता मॅडमच्याकडे दिलेली. गावरान असल्यामुळे गणी इकडे चपातीला कॅन्सल करून भाकरी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही गणी आमच्या मोठ्या मम्मी साहेबांनी दिलेलं आहे. आणि इकडं उकळा ठेवलेलं पाणी गणी मग ते एका डिचकीत ओतून घेतले. त्या मोठ्या भांड्यात तेल टाकून गणी ते तापाय ठेवले. वर इकडे गावरान कोंबड्याच्या गणी जखमीवर आधी मीठ टाकले आणि नंतर हळद टाकली आणि त्याला शांत करून घेतले बघा. नंतर आपल्याला भांड्यात नाण्याने गणी गावरान टाकून घेतले आणि जरा लक्ष नसल्यामुळे जरा भांड्याला जरा खाया दिलं हो. आणि गावरानचा रस्सा जरा चांगला लागतोय म्हणत नानाने एक दोन म्हणत 11 चमची लाल चटणी टाकली राव त्या रस्सा. आणि त्यात जगावे वेगळं म्हणजे गणी जग टाकते आधी मसाला आणि आम्ही टाकतो नंतर मसाला. तर समजून घ्या. नंतर रश्श्यासाठी पाहिजे तेवढं पाणी वतून घेतलं भांड्यात आणि मग थोड्या वेळाने शिजल्यावर गणी गावरान सुक्यासाठी गणी काढून घेतले. तोपर्यंत गणी इकडे भाकऱ्या पण झालेल्या. मग लागलीच गणी आमच्या भाची सरकारनं गणी पत्रात भाकरी वगैरे वाढवून घेतली आणि मग सर्वजण आल्यावर गणी जेवायला चालू केले. तोपर्यंत मी आणि माझ्या भाचीने गणी जरा रस्सा कसा झालाय बघायला रस्स्याचा भुरका भरून घेतला मस्तपैकी. मग आमचं जेवण झाल्यावर गणी आमच्या मग घरातल्या महिला मंडळी पण जेवायला बसले. तर तुम्ही आता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.